नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टींची खरेदी करायची आहे, ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या गोष्टींची खरेदी करायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। यंदा धनत्रयोदशी तिथी शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी आलेली आहे। दिवाळी ही खऱ्या अर्थाने धनत्रयोदशीच्या दिवशी साजरी केली जाते। या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं, म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण सोने चांदीपासून अनेक वस्तू खरेदी करतात। धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणं ठरतं शुभ हे आपण आज जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे, निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना, तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतातच, परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात। कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात। हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी भगवान धन्वंतरी सोबतच लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते। धनत्रयोदशीचा पवित्र सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आणि दीपावलीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो। या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी एखादी वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये 13 पटीने वाढ होते, त्यामुळे या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ आहे आपण आता जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपासून अनेक वस्तूंची खरेदी केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी दागिने खरेदी करण्यासाठीही दुकानावर मोठी गर्दी असते। धनत्रयोदशी निमित्त सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना सोन्याचे दागिने खूप प्रिय आहेत, त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या वस्तू किंवा दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते। यानंतर लक्ष्मी गणेशाची मूर्ती। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करणं शुभ असतं। तसेच या दिवशी देवांसाठी कपडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी, गणेश, भगवान कुबेर यांच्या चांदीच्या मूर्ती, नाणी इत्यादी खरेदी करू शकतात। या दिवशी चांदीच्या नाण्याची खरेदी करून पूजा देखील केली जाते। अन्नपूर्णा मातेला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे। देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी येते। शंख आणि रुद्राक्ष हे शुभ प्रतीक मानले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात धनधान्यामध्ये वाढ होते आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा कायम राहते। आता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचे विशेष महत्त्व आहे। शंखाशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून दक्षिणमुखी शंखाची पूजा केल्याने सुखसमृद्धी मिळते। तुमच्या आयुष्यात कधीही पैसा कमी पडू नये आणि संपत्तीत वाढ व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी धन म्हणजेच कोथिंबीरीचे बी नक्कीच खरेदी करा। या दिवशी धन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। पूजेमध्ये धन हे लक्ष्मीला आणि संपत्ती कुबेरांना अर्पण करावेत। धनत्रयोदशीच्या दिवशी शंख, कवड्या खरेदी करणे शुभ मानले जाते। प्राचीन काळी कवड्यांचा उपयोग पैसा म्हणून केला जात असे। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजामध्ये या कवड्या अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। शुभ्र आणि गोड बताशा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे। धन आणि समृद्धी देणारा ग्रह आहे, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी लाह्या आणि बताशे खरेदी करणं शुभ मानलं जातं। माता लक्ष्मीची उपासना श्रीयंत्राशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये श्रीयंत्राचा अवश्य समावेश करा। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे हे। कमळाच्या फुलाच्या बिया म्हणजेच कमळगट्ट्याची माळ, कमळाच्या फुलावर देवी लक्ष्मी विराजमान असते आणि कमळाच्या फुलात देवीचे वास्तव असते। झाडू देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे।
झाडूमुळे घरात आर्थिक भरभराट होते, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात लक्ष्मी वास करते. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या झाडूने सर्वप्रथम धान्याचे भांडार झाडून घ्यावे. देवीला कुंकू फार प्रिय असल्याचे दिसून येते. दुर्गापूजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू खूप प्रिय आहे. पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावत असत. या दिवशी कुंकू खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणाला मातीचे दिवे, ज्याला आपण पंती म्हणतो, ते लावण्याचे विशेष महत्त्व आहे. या सणाला मातीचे दिवे लावल्याने ग्रहदोष दूर होतो. मोहरीचे तेल शनिग्रहाशी संबंधित आहे. यामुळे माती आणि मोहरीच्या तेलाचे दिवे लावून मंगळ आणि शनी दोन्हीही बलवान होतात, त्यामुळे शुभ फल मिळते. धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे आरोग्याच्या दृष्टीने शुभ आणि लाभदायक मानले जाते. पितळ हा भगवान धन्वंतरीचा धातू मानला जातो. पितळेमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. मातीची मूर्ती. घरामध्ये मातीच्या मूर्तीची स्थापना केल्याने घरात सकारात्मकता राहते. घरामध्ये मातीची गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचा पैसा घरात कायम राहतो. यानंतर येतात चांदीच्या वस्तू. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या धातूच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. या दिवशी लक्ष्मी, गणेश, भगवान कुबेर यांच्या चांदीच्या मूर्ती, नाणी इत्यादी खरेदी करू शकतात. या दिवशी चांदीच्या नाण्याची खरेदी करून पूजा देखील केली जाते. नवीन भांडी. धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील तुटलेली भांडी काढून टाकावीत आणि त्या जागी नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पितळेची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण देवी लक्ष्मी पितळाच्या भांड्यामध्ये असल्याचे सांगितले जाते. मात्र धनत्रयोदशीला ॲल्युमिनियम आणि लोखंडी भांडी खरेदी करू नका. धनत्रयोदशीच्या वेळी घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण तांबे, पितळ आणि चांदीची भांडी खरेदी करू शकता. सोन्या चांदीची नाणे तसेच सोन्याचे दागिने धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ असते. या दिवशी तुम्ही फोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह इत्यादी उपकरणे देखील खरेदी करू शकतात. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती यांच्या फोटोचीही खरेदी शुभ मानली जाते. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोची खरेदी करणे ही खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा त्रयोदशी तिथी 18 ऑक्टोबर शनिवार दुपारी 12:18 सुरू होत आहे, जी 19 ऑक्टोबर रविवार दुपारी 1:51 चालेल. तर यावर्षी धनत्रयोदशी तिथी 2 दिवस आलेले आहे, त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.